काय तुझा चष्मा कुठं राहिलाय बघ, काय काय राहिलंय बघ, तुझं सोनं घेतलीस की नाही? आपल्याला जायचं ना पंढरपूरला, आवर तुझ्या भावाकडं लोक. अगं घेतलंय का सगळं म्या? माझं घेतलंय सगळं, तुझं बघ कापड बिपड घे, ती केस बिस इचरून घे चांगली. जायचंय आपल्याला पंढरपूरला. पुन्हा काय तर राहून दे, मग तुला सांगतोच. नंतर तिथं गेल्यावर सांगायच ना तुम्ही चिमणे हे राहिलं ते राहिलं, नंतर सांगच बघा सांगतो. ही झाली माझ्यावरची म्हातारी, आता मला शिकवायला लागली शाळा. अगं ये मावशे. हा अगं हे काय मावशे, कुठे चाललीस? गावाला चाललीस का काय? आलास बरं झालं बाबा, चाललंय मी भावाकडं. तुला तिथं जेवायला ताट वाढून ठेवले, जेवून भांडी बिंडी घासून ठेवायची बघ, नाहीतर आल्यावर त्या ताटाने फोडून काढीन. तसं खरकडे बिरकडे ठेवलं असतात. अगं मावशे, आता टेन्शन घेऊ नको, सगळं व्यवस्थित ठेवतो. पण मला एक सांग, तू भावावर तर जाणार नव्हतीस, मध्ये लई जोरात झालत तुझं. भावाचा हुंबरा पण चढणार नाही म्हणायलीस तू, काय भानगड काय? आता नटून थटून चाललेस की काय पैसे बिशे देणार आहे का काय भाऊ? त्या टायमाला फोन बिन आलता? हे सांग की. अरे तसं नाही, आता उद्या राखी पौर्णिमा नाही वय, मग राखी बांधायला नको भावाला? भांडणं झाली म्हणजे काय झालं? काय पाण्यात काट्या मारल्यावर दोन होत असते? बहीण भाऊ एकच असते शेवटी. एका आईच्या पोटी जन्म घेतलेला असतो, पाठीवर पाय देऊन आलेले असतात. ते रक्ताचं नातं असतंय, ते टिकवावं लागतंय. भांडणं तर होतच असतात, तुला नाही ते कळायचं. माझ्यावानी जरा हो, पांढऱ्या केस होऊ दे तुझी, मग कळते तुला नातं काय असतं. आता उडान टप्पू आहे म्हणतात, तुम्हाला नात्याची काय किंमत नाही. केस पांढरी होऊ देत, हे होऊ देत. अगं मावशे, बरोबर आहे तुझं, पण सगळं तूच बोलतेस, भांडतेस पण तू, त्यांची बाजू पण तू घेतेस. नेमकं कळून झालंय, तू आमच्या बाजून आहेस का त्यांच्या बाजून आहेस? काय कळून झालंय मावशे. तू बाई एकदा ये जाऊन आपण